नमस्कार मित्रांनो, मी रुपेश मोहिते तस्मी ॲग्रो फार्ममध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण प्युअर गावठी कुक्कुटपालन करतो ते अगदी मुक्त संचार पद्धतीमध्ये. हे इकडे तुम्ही बघू शकत असाल, हे जे समोर आहे ते भाजीपाला वेस्ट आहे. आणि आता संध्याकाळी टाईम झाल्यामुळे कोंबड्या अर्ध्या आपल्या शेडमध्ये शिरलेल्या आहेत, त्या तुम्हाला दाखवतोच. हे बघा मित्रांनो, हे बघा तुम्ही. आणि हे जे समोर पडलेलं आहे ते आहे शेवग्याचा पाला. ते व्हिडिओ बनवायचा होता म्हणून ते आतमध्ये आणून टाकलेलं आहे मित्रांनो. ते कोंबड्यांना देण्याचे फायदे मी आता तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. कसं आहे मित्रांनो, शेवग्यामुळे कसं होतं की आपल्याला कोंबड्यांना जो आवश्यक घटक भरपूर प्रमाणात जो लागतो तो म्हणजे कॅल्शियम. आणि कॅल्शियम आपल्याला या शेवग्याच्या झाडातून आपल्याला इथे भरपूर प्रमाणात असं मिळत असतो. या झाडाखाली जे पाले फुले जे पडलेली असतात ते कोंबड्या आवडीने खातात. हे बघा, इकडे असे मी आपल्या फार्मवर 7-8 झाडे अशी लावलेली आहेत शेवग्याची. याचा फायदा असा होतो मित्रांनो आपल्याला की कोंबड्यामध्ये जो लंगडेपणा असतो, कोंबड्या ज्या लंगड्या होतात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे, त्या होत नाहीत. आणि आपल्या फार्मवर मित्रांनो आपण कधी ना कधीतरी बघितलेच असाल की आपली कोंबडी अंडा नरम घालते. म्हणजे तो कवच असतो अंडा घातल्याच्या नंतर तो नरम असतो. या कॅल्शियमची कमतरता असल्यामुळेच मित्रांनो असं होत असतं. जर तुम्ही कॅल्शियमचा योग्य प्रमाणात कोंबड्यांना दिलात तर हे प्रकार आपल्याकडे होत नाही. आणि अंड्याचं प्रोडक्शन वाढवायचं असेल तर सर्वात महत्त्वाचा म्हणजे कॅल्शियमचा भागच आहे मित्रांनो. कारण कॅल्शियम हा अंडी प्रोडक्शन वाढवण्यास मदत होते. अंड्याची गुणवत्ता चांगली होते आणि यातून निघणारं पिल्लू ही खूप पुढचा जो बॅच येणारे असते ते यासाठी खूप फायदेशीर असतो. म्हणजे तो पिल्लूही स्ट्रॉंग असतो आणि कोंबड्यांच्यामध्ये जो विकनेसपणा आलेला असतो तो येत नाही. कोंबड्या ट्रेसमध्ये जात नाहीत आणि त्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली वाढते मित्रांनो. हे बघा, अजून कोंबड्या फिरतच आहेत. संध्याकाळचा टाईम झालेला आहे. तुम्ही पण मित्रांनो जर मुक्त संचार कुक्कुटपालन करत असाल तर ही झाडं तुम्ही शेवग्याची नक्की लावा. 4-5 तरी झाडं लावा. कारण कसं आहे मित्रांनो, आपण जो बाजारातून कॅल्शियम विकत आणतो त्याचाही खर्च कमी होतो त्यामुळे, आणि खाद्याचाही खर्च कमी होतो आपल्या. आणि हे झाड मोठे झाल्याच्या नंतर आपण त्याच्या भाजीसाठी शेंगाही वापरू शकतो. आणि जर जास्त झाडं लावली तर ते तुम्ही विकूही शकता. प्युअर गावठी कुक्कुटपालन मित्रांनो तुम्ही मुक्त संचारमध्ये करत असाल तर त्याला नैसर्गिकरित्या औषध देणं हे खूपच चांगलं असतं. कारण त्या चिकनची, त्याच्या मटणाची टेस्ट ही खूप एकदम वेगळीच असते. अस्सल गावरान प्युअर गावठी हे म्हटल्यानंतर लोकांना पूर्ण मुक्त संचारमध्ये जे करतात त्यांच्याकडे जास्त ते लोक फोकस करतात. आणि हा प्युअर गावठी बंदिस्तमध्ये होत नाही मित्रांनो. कारण त्या कोंबड्यांना असा फ्रीमध्ये राहायची सवय असते. त्यांचं खाणं ते स्वतः शोधूनच खातात मित्रांनो. असं आपण जे त्यांना ॲडिशनल म्हणजे जे मार्केटचं फीड देतो त्याच्यापेक्षा त्यांना बाहेर जे किडे मुंगी वगैरे वगैरे जे असतं ते त्यांना आवडीचं खाणं तेच खूप त्यांना आवडतं. उदाहरण आपण आता कॅल्शियमच्यासाठी शेवगा लावलेलंच आहे. तुम्ही मित्रांनो तुमच्या फार्मवर हे झाडं नक्की लावा आणि आपला कॅल्शियमचा खर्च वाचवा, खाद्याचा खर्च वाचवा आणि कोंबड्यांवर जे आजार येणार आहेत त्यांच्यापासून त्यांचा संरक्षण करा. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं लोकेशन आहे मित्रांनो नडवली, पोस्ट खांब, तालुका रोहा, जिल्हा रायगड. धन्यवाद.